या स्पर्धेचा आपण वळणार आहोत बक्षीस वितरणाकडे। या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे जाकमाता क्रीडा मंडळ। खाली बघ काय काय चप्पल पण आहेत। हे कुणाच्या हस्ते करतोय हे कुणाच्या हस्ते मी विनंती करतोय श्रीशा सुशांत गुरव आणि तू पण रवीना गुरव आणि भाग्यश्री आपण सुद्धा यायचं चतुर्थ क्रमांकाचा बक्षीस देण्यासाठी। जाकमाता क्रीडा मंडळ चतुर्थ क्रमांक। एकाने वरती आहे एकाने वरती बाकीच्यांनी खाली उभे राहा फोटो काढा। रोख रक्कम 4000 जो उपलब्ध करून दिला आहे मंदार ज्वेलर्स यांच्याकडून आणि चषक देण्यात आलाय ते सौ रवीना सुशांत गुरव यांच्याकडून। त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ कुसुमादेवी संघ। विनंती करतोय पुन्हा एकदा त्याच श्रीशा आणि उदय माळी यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं। उदय माळी आणि श्रीशा उदय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 4000 व 4001 जो उपलब्ध करून दिला उदय गोपाळ माळी यांच्याकडून आणि चषक देण्यात आलंय ते रवीना सुशांत गुरव यांच्याकडून। अभिनंदन कुसुमादेवी। त्यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसाला आपण वळणार आहोत। उत्कृष्ट डिफेंडर या स्पर्धेतील उत्कृष्ट डिफेंडर कोण असेल? दोन आहेत पारस नक्कीच पारस पोर्ना उत्कृष्ट डिफेंडर। चषक आणि श्री समर्थ कृपा गारमेंट यांच्याकडून एक टी शर्ट आणि प्रथम जितेंद्र गुरव यांच्याकडून चषक। टी शर्ट आणि चषक देण्यासाठी अभिनंदन पारस उत्कृष्ट डिफेंडर। त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट चढाई कोण असेल? सर्वोत्कृष्ट चढाई कोण असेल? अजून कोणाचा आवाज येतच नाहीये। आणि सर्वोत्कृष्ट चढाई पुरस्कार जातोय विठ्ठली संघाचा श्रवण साठे। उलटी करा उलटी करा। एक टी शर्ट आणि आयुष जितेंद्र गुरव यांच्याकडून
चषक श्रवण साठे या स्पर्धेतील बेस्ट रायडर ठरलाय. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो विठ्ठलारी संघ. खेळाडूने एकेकाने यायचं आहे मेडल घेण्यासाठी. पहिले खेळाडूंना येऊन दे मेडल घेण्यासाठी. एक एक खेळाडूने यायचंय. जा ना तुम्ही, जा ना खाली, त्यांना घाला ना एक एक मेडल. जा जा जा, एक एक मेडल घाला. विनंती करतोय आमच्या मान्यवरांना प्रत्येकाने एक एक मेडल घालायचं आहे सर्व खेळाडूंना. श्रवण साठे, साहिल जाधव, तनुज गुरव, यश कोजवे, स्वरूप पुलेकर, नील शिगवण, सनी चाचले, चिन्मय कोजवे, संभव वाणी आणि पारस. आहेत का अजून? त्यानंतर चषक घेण्यासाठी विठ्ठळीच्या महिला येत आहेत. मला वाटतं यायचं आपण. रवीना गुरव आपण सुद्धा यायचंय चषक देण्यासाठी. तुमचा कॅप्टन आणि हे थांबते एकटीने उचलून द्यायचा. हे संभव हात लाव. अभिनंदन विठ्ठळी संघ. थोडेसे प्रयत्न अपुरे राहिले. श्रवण बाद झाल्यानंतर जो लोणाचा बोजा झाला त्याच्यामुळे या स्पर्धेत पुन्हा एकदा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरावं लागलं. हो आणि या अरे काय तुम्ही कोच. आपण वरती उभा राहायचं काय, आपण फोटो देऊ. त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल? सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल या स्पर्धेतील? कोण असेल सर्वोत्कृष्ट खेळाडू? आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय छोटा नाही तर मोठा पारस साखरे. जयंत गुरव यांना विनंती करतो आपण यायचंय. छोट्याला पण मोठी भेटली आणि मोठ्याला पण भेटली ट्रॉफी. एक जर्सी,
SSK स्पोर्ट्स यांच्याकडून एक जर्सी. सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय या स्पर्धेतील पारस साखरे. एनर्जी ड्रिंक सुद्धा आहे जयंत गुरव यांच्याकडून. काय आपल्या स्पर्धेला समालोचक म्हणून लाभलेले आणि एकदम उत्कृष्ट समालोचक म्हणून आपण अमितदादा कंगणे याला आपण एक मान सन्मान देतोय. आणि या मंडळाचे अध्यक्ष शिवशंभू मंडळाचे अध्यक्ष सुशांत गुरव यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान अमितदादा कंगणे यांना द्यायचा आहे. सुंदर समालोचक म्हणून त्यांनी आज कामगिरी बजावली आहे. त्यांचा सन्मान इथे होणे गरजेचं आहे. त्यांना एक आमच्या मंडळाकडून एक सन्मान चिन्ह. तसेच दुसरे समालोचक म्हणून आपले इथे सहकार्य केलं ते निवास काका गुरव यांचं सुद्धा इथं सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. तर वेदांत गुरव याला विनंती करतो की हा सन्मान चिन्ह तू स्वीकारावा. वेदांत गुरव. वेदांत कुठे कुठे तो निवास काका गुरव यांचा हा सन्मान चिन्ह तू घ्यायचा आहे. वेदांत प्रीतम चिमन यांना विनंती करतो की हा निवास काका गुरु यांचा हा सन्मान चिन्ह द्यायचा आहे वेदांकडे. सुंदर असं समालोचक आणि आम्हाला सहकार्य लाभलं मंडळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अंतिम विजेता संघ विंचवा देवी. आपण यायचं एक एक खेळाडूने यायचंय. एक एक खेळाडूने यायचंय. विनंती करतोय अरुण पोरनाक सुमित गुरव यांना विनंती करतोय मेडल घालायचंय. मेडल तू पण घाल. पारस साखरे सर्वोत्कृष्ट खेळाडू. पपीने आपली संधी गमावले. रोहितने आपली संधी गमावले. 1 किलोची बिर्याणी होती परंतु गमावले रोहितने. सिकंदर, विशाल, अक्षय, अनिकेत, आदित्य, कार्तिक आणि अनिकेत. चला आपण सर्वांनी यायचंय. विंचवा देवी संघ बसून घ्यायचंय. बसून घ्यायचंय. अर्ध्याने खाली बसायचंय. रोख रक्कम 10,000 श्रीवर्धन नगरीचे नगराध्यक्ष अतुलभाई चोगले यांच्याकडून आणि चषक सौ रवीना सुशांत गुरव यांच्याकडून. ट्रॉफी उचलायची आहे. हे उचला. हे पारस उचल. हे ट्रॉफी उचल. हा मग सुमित हात दे जरा. अंतिम विजेता संघ विंचवा देवी क्रीडा मंडळ. टाळ्या वाजवायच्या आहेत. अरे काय सांगायला पाहिजे. त्यानंतर सर्व सभासदांनी थांबायचं आहे. अजून एक बक्षीस आहे आत्ताच आलेलं बक्षीस. भाऊची वाडी विवेक
यादव आणि पप्पू मयेकर यांच्याकडून 251 रुपये उत्कृष्ट समालोचन आम्ही दादांनी केलं आहे, त्यांच्यासाठी 251 रुपये त्यांच्याकडून आपण स्वीकारायचे आहेत. असं समालोचन आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. तर खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही त्यासाठी एक 251 रुपये इथे आलेले आहेत. विनंती करतोय ऋतिक नागवेकर, अरे सॉरी ऋतिक नरवणकर आणि विनय कोजवे आपण यायचं आहे. अनिकेत सावंत आपण सुद्धा यायचंय. विनय आणि ऋतिक आपण यायचंय. आपण आपल्या मोठ्या बंधूने आम्हाला पाणी पुरवठा केलाय, त्यासाठी त्यांचं ते उपस्थित नसल्यामुळे तुमचा सत्कार करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पाणी उपलब्ध करून दिले ते विक्रम सावंत यांच्या बदली त्यांचे भाऊ अनिकेत सावंत यांचा सत्कार. हॅलो हा बघतो, आले असतील आले असतील. तेवढा विश्वास आहे, तेवढा विश्वास आहे. हो 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 हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्हाला हॅलो माझ्यासाठी भाऊ चिवाडी रिसॉर्ट पप्पू आणि विवेक यांच्याकडून 251 रुपयाचे बक्षीस आले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि शिवशंभो क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांनी सर्व आटपाटप केल्याशिवाय जायचं नाही आहे. उद्या पूजा आहे ना. जड आहे का नाही ट्रॉफी. अरे त्या ऋतिकला बोलव. नरवणकर कुठं आहे. ऋतिक नरवणकर आणि विनय आपण यायचंय. या स्पर्धेचं लाईव्ह यूट्यूब चॅनल RMP स्पोर्ट्स यांचं आमच्या मंडळातर्फे फुल ना फुलाची पाकळी आमच्याकडून त्यांना देण्यात येत आहे. आणि आजचा हा कार्यक्रम सोहळा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मला आवरून यायचा विषय सगळा. हे पप्पाला आता किती वाजलेत. बंद पडला का. 2:15 झाले. पप्पाला अजून 1 तास जास्त जाईल.